चला ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज चहाऐवजी मी जिरा पाणी घेतलं. मग मुलांची सकाळची घाई होती म्हणून मी तिला सोयावडीची ग्रेव्हीची भाजी आज देणार आहे. कढई ठेवली, एक कांदा, एक टोमॅटो, काजू आणि थोडंसं आलं त्यामध्ये ॲड केलं, कपभर पाणी टाकलं, छान वाफून घेतलं. या पेस्टमध्ये सोप्या पद्धतीत आपण घरगुती मसाल्यात सोयावडी बनवणार आहोत. बघा, छान वाफवलं, काढलं आणि मिक्सरला कोथिंबीर टाकून बारीक त्याचं वाटण केलं. तुमची सकाळची घाई कशी असते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. वाटण बारीक झाल्यानंतर कढई ठेवली, तेल टाकलं, जिरा मोहरीचा तडका दिला आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये ॲड केलं. लाल होईपर्यंत परतलं. एक तेजपान टाकलं. बघा, सुंदर असं कडेकडेने तेल सुटलं. तेल सुटल्यानंतर आपले घरगुती मसाले ॲड करायचे. मी इथे पनीर मसाला ॲड केला. त्याने या ग्रेव्हीला छान टेस्ट येते. बघा, मुलांना खूप आवडते अशा पद्धतीची माझ्या भाजी, म्हणून मी बनवली आहे टिफिनसाठी. उकडलेली सोयावडी त्यामध्ये ॲड करायची. थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, त्याची चवच पूर्ण निघून जाते. गरम पाण्यानं ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. बघा, थोडं थोडं करून मी गरम पाणी यामध्ये ॲड केलं, थोडंसं वाफवलं, कोथिंबीर, मीठ टाकलं आणि वरून थोडासा पनीर मसाला ॲड केला. बघा, झाली ना आपली ग्रेव्ही रेडी. मी मुलीचा टिफिन भरला. आज ती नाश्त्याला नको म्हणे, मम्मा बिस्किट आणि दूधच दे म्हणे. दूध बिस्किट दिलं, टिफिन भरला, तिचा टिफिन रेडी केला, तिला रेडी केलं आणि स्कूलला पाठवून दिलं. अशा पद्धतीत बघा, मी इथे नाश्त्यासाठी डोशाचं पीठ उरलं होतं, त्याचे मी आप्पे बनवणार आहे. त्यामध्ये थोडासा कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून एक हलवलं, आप्पे पात्रात ठेवलं आणि त्यामध्ये हे पीठ ॲड केलं. तोपर्यंत आपण चटणी रेडी करू. मी इथे भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि त्यामध्ये दही ॲड केलं. थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं पाणी ॲड केलं आणि मिक्सरला वाटण रेडी केलं. बघा, ही खूप सोप्या पद्धतीची चटणी आहे. हॉटेलसारखी चटणी आपण घरीच बनवू शकतो. ही चटणी डोशासोबत, आप्प्यासोबत, इडलीसोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करा. कडलेलं तेल त्यामध्ये जिरे मोहरीचं ॲड केलं. आप्पे इकडे आपले रेडी झाले. बघा कसे टम्म फुगले आणि माझ्या मुलांना नाश्त्याला दिले. बघा, रोजची अशी घाई राहते. सगळं झाल्यानंतर मी आवराआवर केली, कपडे वाळत टाकले आणि सगळं झाल्यानंतर निवांत असा बसून चहा घेतला. असा गेला माझा सकाळचा दिवस. तुमचा कसा जातो नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.